नमस्कार, मैं स्नेहल। कर्नाला केबल नेटवर्क में आप सभी का स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। उरण निर्वाचन क्षेत्र में विधायक विवेक पाटिल की विभिन्न जगहों पर संपन्न हुई प्रचार सभा। पनवेल के विभिन्न संगठनों के बाद अब पनवेल ऑटो रिक्शा यूनियन के सदस्यों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल तथा विधायक विवेक पाटिल को जताया समर्थन। और ओएनजीसी कंपनी के कंत्राटी ठेकेदारों ने मांगी पूरी होने के लिए किया आमरण अनशन जारी। जैसे जैसे चुनाव नजदीक आ रहे हैं वैसे वैसे चुनावी क्षेत्रों में सरगर्मियां बढ़ने लगी है। विधानसभा चुनाव के मद्देनजर चौक गांव में शेतकरी कामगार पक्ष के उरण निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचार सभा का आयोजन किया गया था। 15 अक्टूबर को महाराष्ट्र में विधानसभा चुनाव संपन्न होने जा रहे हैं। उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र से शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की बृहस्पतिवार को चौक में प्रचार सभा आयोजित की गई थी। इस दौरान छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को पुष्प अर्पण कर विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। श्री पाटिल ने कहा कि सभी लोगों को अच्छी सेवा सुविधा मिले, इस उद्देश्य से शेतकरी कामगार पक्ष द्वारा विभिन्न उपक्रमों को अंजाम दिया जाता है तथा वरिष्ठ नागरिकों को भी सेवा सुविधा मिले, इस उद्देश्य से शेतकरी कामगार पक्ष द्वारा हमेशा से ही प्रयास किए जा रहे हैं। याच्यापूर्वी आमदार झाले, अनेक आमदार झाले, पण ह्या चौक परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र सभागृह असावं हे फक्त विवेक पाटलांनीच केलं, म्हणून मला महिलांचा आदर करणारे, ज्येष्ठांचा आदर करणारे काय बांधव आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक होते का आमदार होते? ज्येष्ठ नागरिक होते, आमदारही होते, पण चौक मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी विवेक पाटलांनाच आमदार व्हावं लागलं ही गोष्ट मी अतिशय अभिमानाने सांगतो। या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार निधीतनं ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह फक्त आणि फक्त चौक मध्ये उभं आहे, अन्य कुठेही की जी कामं तुम्ही आम्हाला सांगितलेली आहेत, ज्या ज्या कामांचं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, मला वाटतं एकही वाडी किंवा गाव भागातलं मी गेलो शिल्लक राहिलेलं नाही। गावकऱ्यांजवळ बसलं तिथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे का नाही हे बघितलं नाही। प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक गावात गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या जाहीर प्रचार सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह आपल्याला ग्वाही देतोय येत्या वर्षभरात सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही ग्वाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा फिरलो, अनेक गावांमध्ये आम्ही नवे होतो, आम्हाला कार्यकर्ते मिळत नव्हते, त्या ठिकाणी जाऊन आम्ही सांगितलं तुमचं हे काम करू। अतिशय अभिमानाने सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जे कबूल केलंय ती सगळी कामं मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत हे या ठिकाणी अभिमानाने सांगतो। जो शब्द दिला, जे करायला पाहिजे ते करतो, म्हणून मत मागायला आपल्या समोर आले आणि मी मत मागायला आपल्या समोर आलोय। या ठिकाणी सभा घेतली, अरे पाऊस जोर जोरात पडत होता, भाजपची मोहपाळ्याची मीटिंग पावसामुळे कॅन्सल झाली, पण शेतकरी कामगार पक्षावर असलेल्या या जनतेच्या प्रेमामुळे आज आपली सभा झाली। कितीही पाऊस हो, कितीही निसर्गाचा कोप हो, जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद। वहीं राजेंद्र पाटिल ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए विरोधियों पर टिप्पणी की तथा विधायक विवेक पाटिल द्वारा किए गए विकास कामों पर प्रकाश डाला। माझा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, माझा झेंड्याची कामगार असणारा कार्यकर्ता, लाल झेंडा सोडून समोर पडून पाटील त्याबद्दल माझ्या मनात एक हातात इतकंच सांगतो की महेंद्र गटांनी ज्यावेळी नामांकन अर्ज भरताना प्रॉपर्टी शो केली त्यांनी 300 त्याचे 19 फ्लॅट आहेत। उरण पनवेल ठिकाणी 150 एकर हुबळीला जमीन आहे, इतकी प्रॉपर्टी आणली करून याचा हिशेब मागायला
आणि तुम्ही या सदिच्छा व्यक्त करतो। पनवेल निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ खारघर, तलोजा, कोपरा आदि जगहों पर प्रचार रैली निकाली गई थी। इस प्रचार रैली के दौरान खारघर स्थित कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका उपस्थित गणमान्यों ने पार्टी में स्वागत किया। पनवेल निर्वाचन क्षेत्र से शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल की विभिन्न जगहों पर प्रचार रैली आयोजित की गई थी। खारघर, तलोजा एवं कोपरा गांव में भी प्रचार रैली का आयोजन किया गया था। इस प्रचार रैली के दौरान खारघर स्थित कांग्रेस के कार्यकर्ताओं ने शेतकरी कामगार पक्ष में जाहिर पक्ष प्रवेश किया, जिनका बालाराम पाटिल के हाथों पार्टी में स्वागत किया गया। वहीं कुड़ावे स्थित नीलेश खुटले ने भी शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका विधायक विवेक पाटिल के हाथों पक्ष में स्वागत किया गया। अब वक्त है एक छोटे से ब्रेक का। आप कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं। देखते रहिए करनाला केबल नेटवर्क। स्वप्न साकार बाजूबंद माझ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स से अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स। गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम। पटेल ज्वेलर्स, जोशियाड़ी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, फलसफा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916
आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 02227454411. ब्रेक के बाद आपका स्वागत है. विधानसभा चुनाव कुछ ही दिनों में संपन्न होने जा रहे हैं. विधानसभा चुनाव के मद्देनजर विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ वडघर में प्रचार सभा का आयोजन किया गया था. इस प्रचार सभा में कार्यकर्ता, महिला एवं युवा वर्ग बड़ी संख्या में शामिल हुए थे. 15 अक्टूबर को पूरे महाराष्ट्र में पहली पारी में विधानसभा चुनाव संपन्न होने जा रहे हैं. इस विधानसभा चुनाव के मद्देनजर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की बृहस्पतिवार को वडघर में जाहिर प्रचार सभा आयोजित की गई थी. इस दौरान विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, साधना वाजेकर, शेतकरी कामगार पक्ष के महाराष्ट्र झोपड़पट्टी पुनर्वास एवं विकास महासंघ के अध्यक्ष बारा सदावर्ते, राज्य प्रवक्ता मल्लीनाथ गायकवाड, प्रल्हाद केनी, SK नाईक, राम भोईर, भीमकांत पाटिल, कॉम्रेड भूषण पाटिल, तालुका सचिव नारायण शेठघरत आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे. वडघर में प्रचार रैली के दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने विरोधियों पर तीखा प्रहार करते हुए कहा कि जनता को मुझ पर भरोसा है, इसलिए पिछले 20 सालों से मेरी जनता मुझे चुनकर दे रही है. वहीं श्री पाटिल ने आगे कहा कि इस बार इस उरण क्षेत्र की जनता शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार को ही जिताएगी. इस क्षेत्र में प्रकल्प बाधितों की 12.5% जमीन देने का काम शेतकरी कामगार पक्ष द्वारा किया गया. का विवेक पाटलांनी केलं का, आमदारांनी केलं का? त्याने त्यांच्या परीने उत्तर दिलं. मी एकच उत्तर देतो या ठिकाणी, 4-4 वेळा मला आमदार करणारे जनता ही काहीतरी केलं असेल म्हणूनच मतदान देते का? काही सगळी जनता मूर्ख आहे, बोलणारे शहाणे आहेत असं स्वतःला समजत असतील तर त्या शहाण्याला त्यांची जागा दाखवण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपण करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. कोण कोण आहे ते उमेदवार? शिवसेनेचा उमेदवार किती लोकांना माहिती होता कालपर्यंत? भाजपचा उमेदवार किती लोकांना माहिती होता? काँग्रेसचा माहिती असेल, कारण त्याचे प्रतापच भारी होते. एकदा प्रसिद्धी चांगल्या माणसाला मिळते, कमी मिळते, पण वाईट काम करणाऱ्याला जास्त मिळते. तसं त्याचं नाव तुमच्यापर्यंत आलेलं असेल. पण या ठिकाणी मला अभिमान वाटतो या विभागातल्या जनतेनं जो तुमचा वडघर परिसर पनवेल विधानसभा मतदारसंघात होता, गेल्या निवडणुकीपासून उरण मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघातल्या जनतेनं मला 1 वेळ नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा तुम्ही आमदार केलेले आहात आणि मला विश्वास आहे की 5व्या वेळेला हे तुम्ही मलाच करणार. कारण जे कधी इथं फिरकले नाहीत, ज्यांना गावं माहिती नाहीत, ज्यांना लोक माहिती नाहीत, ते आता सांगतात आम्हीच निवडून येणार. ते सांगणार विवेक पाटलांनी काय केलं. वहीं इस दौरान साधना वाजेकर ने भी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए उरण क्षेत्र में विधायक विवेक पाटिल के द्वारा किए गए विकास कामों पर प्रकाश डाला. वहीं उन्होंने आगे कहा कि इस क्षेत्र में इको सेंसिटिव जोन जैसी बड़ी समस्या मंडरा रही थी, मगर विधायक विवेक पाटिल ने इतनी बड़ी समस्या को सुलझाया है. वहीं उन्होंने आगे कहा कि डांस बार जैसा बड़ा मुद्दा विधायक विवेक पाटिल ने विधानसभा में उपस्थित किया और राज्य सरकार ने डांस बार पर पाबंदी लगाई. वहीं साधना वाजेकर ने जनता से अपील किया कि वो विधायक विवेक पाटिल को अपना अमूल्य वोट देकर जिताए. शेका पक्षाच्या आमदारांनी उरणमध्ये काय केलंय, उरणमध्ये काय केलं नाही हे तू दाखवून दे, असा आमचा त्याला सवाल आपल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे आहे. अरे शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी, तुम्ही सांगता शेतकरी कामगार पक्षाला सत्ता नाही, अरे सत्ता नसताना 2 आमदारांनी विधान भवन हलवून सोडलं आणि आमच्या डान्स बार बंदीचा विषय आमदार विवेक पाटलांनी आमच्या महिला भगिनींचं संसार वाचवण्याचं काम या शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे. आणि खरोखरच आज आपल्या शेती भावाला जो शेतचा मोठा संकट आपल्यावर आला होता या खार भागाला, आणि तो शेतचा संकट सुद्धा या शेतकरी कामगार पक्षाने घालून लावलेला आहे.
आणि हा हाकलून लावलेला असतानाच आज आमच्या शेतीचे भाव काय चाललेले आहेत. तसाच आता या आपल्या पनवेल तालुक्यावर आणि उरण मतदारसंघावर कर्नाळ्यापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर जी गावं येत होती त्या 10 किलोमीटरच्या अंतरावर इको सेन्सिटिव्ह झोन नावाचं मोठं संकट येणार होतं. पण ते सुद्धा आमदार साहेबांनीच त्याचा पाठपुरावा करून ते सुद्धा हाकलून त्यांनीच लावलेलं आहे. आणि याच्याच मुलं आज आमची ही शेती पुन्हा मोठ्या भावानी विकली जाणार आहे किंवा त्याचं काय व्यवहारीकरण होणार आहे. म्हणूनच माझ्या बंधू भगिनींना हेच मी सांगेन की आपण शेतकरी कामगार पक्षाची जरी धुरा घेतली असली आणि त्याच्या खाली आपण कार्यरत असलो तरी आपण एका सदस्याने किंवा एका आपण नेत्याने किंवा आपल्या एका कार्यकर्त्याने 10 कार्यकर्ते नवीन जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. पण आता ही 15 तारीख जवळ आलेली आहे आणि 15 तारखेला खटाऱ्यासमोरच बटन दाबून आपण आमदार साहेबांना भरघोस मताने विजयी केलं पाहिजे. इस दौरान उपस्थित गणमान्यों ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया. पनवेल के विभिन्न संगठनों के बाद अब पनवेल ऑटो रिक्शा यूनियन के सदस्यों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को अपना समर्थन जताया है. इस दौरान बालाराम पाटिल ने ऑटो रिक्शा यूनियन सदस्यों के आभार जाहिर किए. शेतकरी कामगार पक्ष की कार्यप्रणाली से प्रभावित होकर आज तक कई लोगों ने शेतकरी कामगार पक्ष में जाहिर पक्ष प्रवेश किया है. शेतकरी कामगार पक्ष द्वारा किए जा रहे विकास कामों को देखते हुए विभिन्न संस्था एवं संगठनों ने शेतकरी कामगार पक्ष को अपना समर्थन दिया है. शुक्रवार को पनवेल स्थित ऑटो रिक्शा यूनियन के सदस्यों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल को अपना समर्थन जताया है. इस दौरान यूनियन सदस्यों ने बालाराम पाटिल का स्वागत किया. इस कार्यक्रम के लिए बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, तालुका सचिव नारायण शेठ घरत, प्रवक्ते सचिन ताड़फले, संदीप पाटिल आदि गणमान्यों सहित यूनियन के सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे. सदर निवडणुकीत आम्ही उमेदवार बाळूशेठ पाटील यांना पाठिंबा देत आहेत. संपूर्ण शहरभर चालले असते आमच्या पोटावरती उपासमारीची वेळ आली असती. त्या प्रश्नात बाळूशेठने बऱ्याचशा वेळा लक्ष घालून ती सदर कॅन्सल केली आणि बस म्हणून प्रशासनाने आणलेला याला आम्ही बाळूशेठांना पाठिंबा देतो. आम्ही सर्व रिक्षावाल्यांनी विचार केलेला आहे की बालाराम पाटलाला निवडून आणल्याशिवाय राहणार गप्प बसणार नाही आणि प्रशांत ठाकरेला पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही रिक्षावाल्यांनी निश्चय केलेला आहे. दोबारा वक्त हुआ है छोटे से ब्रेक का. आप बने रहे कर्नाला केबल नेटवर्क के साथ. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी.
या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी। मागणी तुमची, पुरवठा आमचा। दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433। दीपक साडीज। ब्रेक के बाद फिर एक बार आपका हार्दिक स्वागत। अजीवली गांव में शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ जाहिर प्रचार सभा संपन्न हुई। इस प्रचार के दौरान गणमान्यों ने शेका पक्ष के उम्मीदवारों को ही वोट दे ऐसा जनता से आह्वान किया। पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ इस प्रचार सभा में शेतकरी कामगार पक्ष के सभी नेताओं ने ठाकुर पिता पुत्रों पर तीखा प्रहार किया। दौरान इस प्रचार सभा में रिपब्लिकन विद्यार्थी सेना ने विधायक विवेक पाटिल तथा बालाराम पाटिल को अपना समर्थन जताया। माननीय बालाराम पाटील साहेब हे आजपासूनच ठरवूया, की पनवेल विधानसभेचे ते विजयाचे शिल्पकार झालेलेच आहे। मला तुम्हाला सांगायचं, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडतोय। आपल्याला खटारा या निशाणीवर बालाराम पाटील यांना पनवेल तालुक्यातून बहुमताने निवडून आणून द्यायचंच आहे आणि इथल्या या जातीवादी सरकार असतील या त्यांच्यावर विरोधात्मक असतील त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की बालाराम पाटील काय आहेत। बंधूंनो, आज लोक आमच्या समाजाची काही लोक सांगत असतील की आमचा यांना पाठिंबा आहे, परंतु त्या लोकांना आमचं एक आव्हान आहे, बालाराम पाटील साहेब तुम्ही विजयाचे शिल्पकार आहेतच, परंतु त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा आहेत। तुम्हाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं रक्त यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे, त्यामुळे विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहेत। पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ, पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ, पैशासाठी पकडली यांनी भाजपाची गाठ। आता यांच्या पराजयाची झाली मोकळी वाट आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात बालाराम पाटील यांची उगवणार विजयाची पहाट। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। इस प्रचार सभा में बालाराम पाटिल ने शुरुआत में ही मैं सिर्फ आपका प्रतिनिधित्व कर रहा हूँ, सच्चे उम्मीदवार तो सिर्फ आप हो, ऐसा कहकर जनता का दिल जीत लिया। मुझे विधायक बनना है तो सिर्फ आपके विकास के लिए, आपकी समस्या सुलझाने के लिए, इसके पीछे मेरा कोई स्वार्थ नहीं। ठाकुर पिता पुत्र ने उनके कार्यकाल में पनवेल का बुरा हाल कर दिया, जनता को सिर्फ फंसाया है। पनवेल के डॉक्टरों का कहने के अनुसार धूल की वजह से बीमारियां बढ़ने लगी है, गड्ढों की वजह से डेंगू, लेप्टोस्पायरोसिस जैसी खतरनाक बीमारियां हो रही है। ऐसे में कौन सा विकास ठाकुर पिता पुत्रों ने किया, ऐसा सवाल बालाराम पाटिल ने इस प्रचार सभा में उपस्थित किया। 2009च्या विधानसभेच्या पराभवाचं शल्य मनामध्ये घेतलेला शेतकरी कामगार पक्षाचा बहादर कार्यकर्ता या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामधून, कोणाकोणातून, गावागावातून, वाडीवाडीतून या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पनवेलवर फडकवायचाच या जिगरीनं कामायला लागला। पैशाची प्रचंड ताकद, गेले 5 वर्ष भाडेपट्ट्यावर घेतलेली काँग्रेसच्या शासनाची ताकद, या साऱ्याच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एका जिगरीनं, एका विशिष्ट तत्वज्ञानाशी, भूमिकेशी समरस होऊन, लाल बावट्याशी समरस होऊन कामाला लागला। आणि आज या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय, ज्या ज्या म्हणून गोष्टी आपण करत गेलो, फासे आपल्या मनासारखे पडत गेले। आपण मंडळीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केलं, कुणालाही आपण वाहनं दिली नाहीत,
कुणालाही आपण नाश्ता दिला नाही, किंबहुना कुणालाही आपण पाण्याचा थेंबही पाजला नाही, पण पनवेलचे रस्ते या लाल गर्दीनं, लाल मोहळानं भरभरून व्हायला लागले आणि पनवेलकरांचेही डोळे विस्पारले. अशा पद्धतीची निष्ठा या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादावर, तुमच्या साऱ्यांच्या पाठबळावर बाळाराम पाटील हा या मतदारसंघातल्या 4,26,000 मतदारांचा केवळ चेहरा म्हणून समोर आहे. प्रत्यक्षात तुम्ही सारे उमेदवार आहे याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भी जनता को आह्वान किया कि अगर पैसे देकर आपका वोट मांगने कोई लोग आते हैं तो उनको पकड़कर पुलिस में भेज दो. इतनी धूप होने के बावजूद भी कार्यकर्ता तथा जनता हमें इतने बड़े पैमाने पर साथ दे रही है. इसका मतलब शेतकरी कामगार पक्ष का विजय निश्चित है. पनवेल का विकास करना हो तो बालाराम पाटिल जैसे नेता को चुनकर विधानसभा में भेजने का आवाहन इस दौरान विधायक विवेक पाटिल ने जनता से किया. बाळाराम पाटलांनी त्यांच्या भाषणात शेवटी सांगितलं, पैशाची पोती घेऊन येतील, त्या पैशांची पोती घेऊन येणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम मात्र तुम्ही चोखपणे करावं असं या ठिकाणी मी विनंती. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण या विभागामध्ये नैना प्रकल्प यायला मागितलाय. सिडको आली, सिडकोच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष 70 सालापासून आजपर्यंत लढतोय आणि तिथल्या लोकांना फायदे मिळवून देतोय. नैना या ठिकाणी येईल, नैनाच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. नवनाचे फायदे आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत, आपल्याला विकास आपला करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आमदार चालणार नाही, तर बाळाराम पाटलांसारखा तुमचा सेवा करणारा का आमदार चालणार. तुम्हाला बाळू शेठला आमदार करायचंय, तुम्हाला बाळाराम पाटलांना आमदार करायचंय, ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचंय. या विभागात नैनाच्या माध्यमातून जेव्हा हे डेव्हलपमेंट होणार आहे तर त्या डेव्हलपमेंटले रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा आमदार तुम्हाला पाहिजे की तुमच्या न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा आमदार पाहिजे. हा विचार मतदार बंधू भगिनींनी ह्या वेळेस केला पाहिजे. त्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे की आम्हाला कोण आमदार पाहिजे आणि आम्हाला कोण मतदान करीन म्हणून. या ठिकाणी सिडकोचं कुठलंही टेंडर निघालं, JNPTचं कुठलंही टेंडर निघालं, राज्य सरकारचं कुठलंही टेंडर निघालं, अगर कुठल्याही खाजगी कंपनीचं निघालं, अगदी त्या पातांगेमधले MIDCचे रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट निघालं, तरी कॉन्ट्रॅक्ट करायला आमदार आणि आमदाराचा बाप दोघेही त्या ठिकाणी हजर असतात. पण बाळाराम पाटील मात्र तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर असतो. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला. इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण शेठ घरत, शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव मंडल सदस्य RD घरत, पूर्व सरपंच बालकृष्ण पाटिल, रिपब्लिकन विद्यार्थी सेना के रायगढ़ जिला अध्यक्ष सचिन कामले, अशोक गायकर, रविंद्र गायकवाड़ आदि गणमान्य उपस्थित थे. ONGC कंपनी के कंत्राटी ठेकेदारों ने अपनी प्रलंबित मांगे पूरी होने के लिए 8 अक्टूबर से आमरण अनशन जारी किया है. क्या कहना है इन कामगारों का, आप भी सुनिए इस खबर के जरिए. ONGC में काम करने वाले कंत्राटी ठेकेदारों पर हो रहे अन्याय के खिलाफ कामगारों ने आमरण अनशन शुरू किया है. कामगारों की मांगे न्यायालय ने खारिज की है. अपनी मांगे पूरी होने के लिए कामगारों ने 8 अक्टूबर से अनशन शुरू किया है. 10 महीने की रुकी हुई आमदनी वेतन जल्द से जल्द मिले तथा 25 साल की रुकी हुई आमदनी जल्द से जल्द मिले तथा कामगारों की जो आवश्यक मांगे हैं उसे ONGC द्वारा पूरा करना चाहिए. ऐसी मांगे ठेकेदारों की है. हमारे संवाददाता ने इन ठेकेदारों से बातचीत की, तब उनका क्या कहना था आप खुद ही सुन लीजिए. 120 सुरक्षा कर्मचारी पिछले 25 सालों से काम कर रहे हैं. इनको हटा करके नया सिक्योरिटी को MSF की सिक्योरिटी को लाया है और इनको निकालने के प्रयत्न में इनका 10 महीना से पगार रुका के रखा है. पगार के साथ साथ में इनका और भी जो देय है, थक बाकी है, उसको रुका के रखा है. इन लोगों को फाइनेंशियली त्रास दे रहा है और तरह से इनको त्रास. उपोषण चालू आहे. आता ONGCच्या नेमकं मनात काय आहे की आमच्यापैकी कुणाचा बळी घेणार आहेत का. मग जर असं झाल्यास या काय ONGC प्रशासन शासन याच्यामध्ये काय आता आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन आहे. सरकारने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला हे करावं
अन्यथा मग उग्र स्वरूपात म्हणजे आम्ही सर्व कुटुंबीय सकट बायको मुलं सगळं परिवारात उद्यापासून आम्ही इथे येऊन बसणार आहेत गेटवर. जर आम्हाला आचारसंहिताचं जर कारण प्रशासन दाखवत असेल म्हणत असेल तर आम्ही सर्व स्वतःहून जेल भरो आंदोलन करू, जेलमध्ये बसू. आणि ओएनजीसीने आम्हाला अशी वेळ आली तर पूर्ण तालुका जिल्हा जेवढे आमचे नातेवाईक सगळ्यांना बोलून आम्ही एक उग्र स्वरूपाचं जेल भरो आंदोलन करू. 15 अक्टूबर को महाराष्ट्र में विधानसभा चुनाव संपन्न होने जा रहे हैं। विधानसभा चुनाव के मद्देनजर उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ चिरनेर गांव में प्रचार सभा का आयोजन किया गया था। उरण निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ विभिन्न जगहों पर प्रचार सभा आयोजित की जा रही है। बृहस्पतिवार को चिरनेर में विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा संपन्न हुई। इस प्रचार सभा में विधायक विवेक पाटिल, शेतकरी कामगार पक्ष के ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, तालुका सचिव महादेव घरत, कॉम्रेड भूषण पाटिल, जीवन गावण, जिला परिषद सदस्य जीवन गावण, प्रोफेसर एलबी पाटिल, जगदीश पवार, चंदर शेठ, युवा नेते मेघनाथ तांडेल, समीर मडवी, रवि घरत, जीवन म्हात्रे, राजेश ठाकुर, धनाजी शेठ ठाकुर, पीपी खार पाटिल, राजेश खार पाटिल, मयूर सुतार, रमाकांत म्हात्रे, सचिन ताड़फले, नरेश घरत आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता, पदाधिकारी तथा जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि कार्यकर्ताओं का उत्साह देखकर तो यही लग रहा है कि इस चुनाव में शेतकरी कामगार पक्ष ही विजयी होगा। पण आपला उत्साह, आपल्याची हजेरी मला पाचव्यांदा आमदार केल्याशिवाय ठेवणार नाही हा विश्वास या ठिकाणी। वहीं विरोधियों पर टिप्पणी करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इको सेंसिटिव जोन जैसी बड़ी समस्या शेतकरी कामगार पक्ष द्वारा ही सुलझाई गई है। या निवडणुकीमध्ये विवेक पाटलांनी काय केलं एवढं बोलायला फार सोपं शब्द आहे, पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो आपल्या शेजारी पलीकडे करणारा अभयारण्य, या करणारा अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोनची जो परीघ आहे, जो क्षेत्र ठरवलं होतं ते 10 किलोमीटर ठरवलं। सरकारने ठरवलं होतं, काही एनजीओ हायकोर्टात गेल्या होत्या, हायकोर्टाने सुद्धा 10 किलोमीटरचं म्हणणं मान्य केलं होतं, पण त्यांनी सांगितलं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आम्हाला सांगावं। पहिल्यांदा इको सेन्सिटिव्ह झोनचं महत्त्व तुम्हाला सांगतो। इको सेन्सिटिव्ह झोन ज्या एरियाला लागतो त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही। आपल्याला साधी प्राथमिक शाळेची इमारत बांधता येत नाही। संपूर्णपणे इको सेन्सिटिव्ह झोन हा नो डेव्हलपमेंट झोन होतो आणि आपल्या या एरियातला 10 किलोमीटर अंतरावरची जवळजवळ या उरण तालुक्यातली 18 गावं ही नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे कसलाही विकास होणार नाही असं गेलो होतं। कुठलाही राजकीय पक्ष जागा नव्हता, कुठलाही राजकीय पुढारी याच्या बाबत जागा नव्हता, जागा होता तो तुमचा आमदार विवेक पाटील जागा। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं साहेब फार मोठं संकट तुमच्या विभागावर येतंय। त्यांनी सांगितलं मला बैठका केल्या डीएफओ बरोबर, कंजर्वेटर बरोबर बैठका केल्या, वन खात्याच्या सेक्रेटरी बरोबर केला, म्हणलं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मग मार्ग काढला की 10 किलोमीटरच कशाला, या अभयारण्याच्या परिसरामध्ये जेवढी वन खात्याची जमीन आहे त्या सगळ्याला इको सेन्सिटिव्ह झोन लावा आणि बाकीच्या लोकांसाठी 10 किलोमीटरच्या ऐवजी 100 मीटरवर तो आणावा आणि तो आपलं म्हणणं राज्य सरकारने मानलं, केंद्र सरकारने मानलं आणि हायकोर्टाने सुद्धा त्या यासाठी आमदार व्हायचं असतं। आखिर में फिर एक नजर डालते हैं खास खबरों पर। उरण निर्वाचन क्षेत्र में विधायक विवेक पाटिल की विभिन्न जगहों पर संपन्न हुई प्रचार सभा। पनवेल के विभिन्न संगठनों के बाद अब पनवेल ऑटो रिक्शा यूनियन के सदस्यों ने शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल तथा विधायक विवेक पाटिल को जताया समर्थन और ओएनजीसी कंपनी के कंत्राटी ठेकेदारों ने मांगी पूरी होने के लिए किया आमरण अनशन जारी। आज के लिए बस इतना ही। कर्नाला केबल नेटवर्क के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी। नमस्कार।